अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा महामंडलेश्वर बनलेली आहे आणि ममतानं एक व्हिडिओ सुद्धा या संदर्भात जारी केला आणि या संदर्भात माहिती दिलेली आहे। गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं या व्हिडिओमध्ये तिनं सांगितलं। याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिला असं स्पष्टीकरणही ममतानं यावेळेस दिलेलं आहे। एकंदरीत ममताला महामंडलेश्वर पद दिल्यानं किन्नर आखाड्यात मोठा वादही झालेला होता। 24 जानेवारी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं। महामंडलेश्वर पदावरून किन्नर आखाड्यामध्ये वाद झाला। 10 फेब्रुवारीला महामंडलेश्वर पदही सोडलं। किन्नर आखाड्याशी काहीच संबंध राहणार नाही असं जाहीर केलं। 13 फेब्रुवारीला पुन्हा महामंडलेश्वर पद आता ममतानं स्वीकारलंय।